वाढीव कर टॅक्सच्या संदर्भातून ज्या पावत्या पाठवलेल्या होत्या त्याच्या विरोधामध्ये जनतेच्या माध्यमातून जनतेच्या सहकार्याने आम्ही जे जनआंदोलन नगरपालिकेवर केलं मोर्चाच्या स्वरूपात, त्याचं सिहोंना माननीय माजी मंत्री मुळक साहेब, आमचे आमदार संजयजी मेश्राम साहेब, आमचे रामटेक लोकसभेचे खासदार बर्वे साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा 3 तारखेला काढलेला होता. आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं, पण निवेदन दिल्यानंतरही आम्हाला त्यांच्याकडून अशी काही पुरेशी ही मिळाली नाही. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमच्या उमरेड नगरपालिकेमध्ये असणाऱ्या जनतेच्या वाढीव कर आकारणी जी त्यांनी वाढवलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज तिथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आलेलो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आपल्यामार्फत आपण मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना सर्वांना याचं निवेदनाची प्रत द्यावी आणि आम्हाला उमरेडकरांना या वाढीव कर टॅक्सच्या माध्यमातून मुक्त करावं. त्याचं उमरेड नगरपालिकेचे सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आम्ही सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आलेलो आहे. मागच्या आठवड्याभरापासून ज्या उमरेडमध्ये उद्रेक सुरू झालेला आहे वाढीव टॅक्सच्या बाबतीमध्ये, वाढीव टॅक्सच्या बाबतीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने उमरेडकरांच्या सोबत मुळक साहेब, मेश्राम साहेब आणि खासदार आमचे बर्वे साहेब यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी व सर्व संघटनेच्या वतीने आम्ही लोकशाही पद्धतीने मोर्चा या नगरपालिकेवर नेला. त्यांना रीतसर निवेदन दिलं की अव्यढव्य हा जो टॅक्स लावलेला आहे या टॅक्सच्या 21-22च्या माध्यमात जे GPS द्वारे मोजणी केली त्या मोजणीमध्ये खूप सारी अनियमितता आढळून आली. त्याच्यामुळं ह्या चुकीच्या पद्धतीनं आपण टॅक्स आकारणी केलेली आहे. हा तात्काळ रद्द करा अशी मागणी आम्ही त्यांच्यापाशी केली. तरी पण प्रशासनाला कुठेतरी झोपेमध्ये आहे, त्यांना जाग आली नाही. त्यांना दुसऱ्या दिवशीसुद्धा बिलाच्या वाटप या उमरेड शहरामध्ये सुरू होतं. ते बघता आम्ही सगळे नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे सगळे नगरसेवक माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांच्या समक्ष जाऊन त्यांना या उमरेडवासियावर उमरेडच्या मालमत्तेकराच्या बाबतीमध्ये होणारा अन्याय त्या तातडीने दूर करावा म्हणून त्यांना उमरेडच्या जनतेच्या हितासाठी आम्ही सगळ्यांनी आज निवेदन दिलं. बाय निवेदन डेप्युटेड कॉपी टू मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना ते निवेदन त्वरित पाठवतील व उचित कारवाई करतील असं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं आणि आम्ही हा निवेदन आज तिथे सुकृत करत आहोत.